अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। राहता शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे। सुमारे 7 कोटी रुपये खर्चून आणि हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। राहत्यातील आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत होता। हा बाजार वीरभद्र मंदिरासमोर मैदानात भरत असल्याने परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। शिवाय हे मैदान बाजारासाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर मनमाड महामार्गावर व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते। त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती। ही समस्या सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय। यावेळी कातनाल्याची स्वच्छता व इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। कातनाल्यावर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन कातनाला मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे। गुरुवारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वतः कातनाल्यात उतरत पाहणी केली। कातनाला अंडरग्राऊंड केल्यास त्यावर बाजारतळ विकसित करता येईल असा मानस त्यांनी बोलून दाखवला। कातनाल्यातील दुर्गंधीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली। मटन मार्केटमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसवण्याची योजना करण्यात आली आहे। या यंत्राद्वारे मटन मार्केटमधील जैविक कचरा जाळून नष्ट केला जाणार असल्यामुळे तो नाल्यात किंवा परिसरात साचणार नाही। त्यामुळे कचऱ्यामुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे। जापनीज टेक्नॉलॉजीतून उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे। त्यासाठी तब्बल 7 कोटी रुपये खर्च येणार आहे। याबाबत माहिती देताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राहता शहराचा बाजार वर्षानुवर्षे वीरभद्र मंदिरासमोर भरतो, परंतु या बाजारामुळे मंदिरातील भाविक व परिसरातील व्यावसायिकांना अडचण होते। शिवाय साकुरी व नगर मनमाड रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा येतो। जर कातनाला अंडरग्राऊंड केला तर सुमारे 1 ते 1.5 एकर जागा वापरायला मिळते। कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षाचे नियोजन करून आराखडा तयार केला जाणार आहे। जापनीज टेक्नॉलॉजीने कातनाला अंडरग्राऊंड करून त्यावर भव्य बाजारतळ उभारण्यात येणार आहे। राहत्यातील मटन मार्केटचा कचराही कायमस्वरूपी नष्ट करण्याचा प्लॅन करण्यात येणार असून सध्याचे मटन मार्केटला स्थलांतरित करण्यात येईल असेही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले। येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असा मानसही डॉक्टर विखे यांनी व्यक्त केला। यावेळी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व इतर नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। माझं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही राहत्याचा विकास झालेला आहे, अनेक वर्षापासून साहेबांच्या आणि माझ्याही मनामध्ये खंत होती की राहत्याला बाजारासाठी जागा नाही। वीरभद्र महाराजाच्या प्रांगणामध्ये जो बाजार लागतो तो आज बाजार साकुरीचे रस्ते जाम करत आहे, तो बाजार आज नगर मनमाड जाम करत आहे, तो बाजार आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कॉम्प्लेक्सचं पूर्ण एंट्रन्स बंद करत आहे। आणि म्हणून कुठेतरी बाजारतळ व्हावं, जागेची उपलब्धता नसल्याने यावेळेस आपण एक प्रयोग करतो। एक पहिली टेक्नॉलॉजी आहे जी जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये आपण त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि असा निर्णय घेतला गेलेला आहे की कातनाला म्हणजे साकुरीच्या पुलापासून तर नगर मनमाडच्या पुलापर्यंत जो कातनाल्याचा स्पेस आहे तो 50 वर्षाच्या पूरला लागणारं पाणी ग्राह्य धरून तेवढ्या साईजचे मोठे कॉन्क्रीट डॅक टाकून तो पूर्ण कातनाला परिसर अंडरग्राऊंड केला जाणार आहे। अंडरग्राऊंड केल्यानंतर माझ्या मते जवळपास 1 ते 1.25 एकर जागा राहत्याच्या बाजारतळासाठी उपलब्ध होईल आणि हा राहत्याचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे। आणि एकदा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर याचा बोध घेऊन अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नाले वाहत आहेत आणि जिथं शहरीकरण वाढलेलं आहे असा पर्याय आपण उपलब्ध करून देणार आहोत। मला असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्रित बसलो होतो, नगरसेवक नगराध्यक्षांबरोबर चर्चा झाली। कातनाल्याच्या हातीमध्ये जेवढं अतिक्रमण आहे त्यांना नोटिसा द्यायचं काम सोमवारपासून आपण करत आहोत। मटन मार्केट जे आहे ते मटन मार्केट पुरताच आपण स्थलांतर करीत आहोत। बाजार तर विकसित झाल्यानंतर परत मटन मार्केट जसं लोणीला एक मॉडेल मटन मार्केट तयार झालं आहे तसंच मटन मार्केट आपण राहत्यामध्ये देखील तयार करणार आहोत। या संदर्भात सगळी चर्चा झालेली आहे। कातनाला हा पूर्ण साफ केला जाईल। आज मी स्वतः कातनाल्यामध्ये उतरलो, इतकी दुर्गंधी आहे, तिथं मांस फेकलं जातं, तिथं कोंबडीचे पंख आणि ते सगळे जे होतं तिथं फेकलं जातं, हे राहता आपण पाहिलेलं नाही।
म्हणून मी ताबडतोब पालकमंत्री महोदयांना विनंती करून 50 लाख रुपयाचं इन्सिनरेटर राहत्या शहरासाठी आपण मंजूर करतोय, जेणे की जेवढं कचरा हा मटन मार्केटमधून एकत्रित होईल त्याचा डायरेक्ट जाळून हा कचरा कुठेही इतर पाणी दूषित करणार नाही. ही सुरुवात आहे. 2 वर्षामध्ये राहता ओळखू येणार नाही. विकासाच्या दृष्टिकोनातून हे मी तुम्हाला शब्द देतो. हा कातनाल्याचा प्रकल्पाला लागणारे 7 कोटी रुपये हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मंजूर करून घेतलेत. त्याचं काम आपण माझ्या मते 1 एप्रिलपासून सुरुवात करत आहोत आणि 1 एप्रिलला सुरुवात केल्यानंतर पावसाळ्याच्या आत ते बाजारतळ विकास झाल्यावर ना वीरभद्र महाराजांच्या समोर बाजार लागेल, ना साकुरीच्या रस्त्यांवर बाजार लागेल, ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स समोर बाजार लागेल. बाजारतळ एकच, ते राहत्याचं बाजारतळ. मग सगळे पाळणे भविष्यात तिथे यात्रेचे लागतील, जेवढे सणासुदीचे स्टॉल लागतील ते रस्त्यावरनं लागतात तिथं लागतील. ते राहत्याचं औद्योगिक केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे. असं एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण करत आहोत. मला विश्वास आहे आणि मी राहत्या शहराच्या जनतेला विनंती करतो की जे काय आम्ही करतो हे तुमच्यासाठी आहे. एखादे 2 लोक नाराजही होतील, काही लोक विष कालवायचा प्रयत्न करतील, पण मी हात जोडून विनंती करतो जनतेला की आपण सगळ्यांनी सहकार्य करा. आणि मी आपल्या माध्यमातून जे लोक यामध्ये काही वेगळा प्रकार करायचा प्रयत्न करतील त्यांना मी सांगणार आहे की आपण कृपया करून विकास कामामध्ये अडथळा आणू नका. राहत्याच्या विकासापेक्षा मोठं कोणीच नाही, ना नगराध्यक्ष, ना सुजय विखे, ना नगरसेवक. जनतेने मतदान टाकलंय आणि या मतदानाचं रूपांतर राहत्याच्या विकासामध्ये करायची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करणार आहोत.